मला आहे ना घरी बसून लय बोर होतं, त्यामुळं पुण्यातल्या या त्रिमंदिरात फिरायला जायचा प्लॅन केला होता. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी प्रज्वल महाराज तांदळे. मग सगळ्यांना माहितीच असेल की मी आता घरी आलोय, त्यामुळे आज कुठेतरी बाहेर फिरायला जावं म्हणत होतो. तितक्यात माझा भाऊ म्हटला त्रिमंदिराला जाऊन येऊ. आपल्या घरापासून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. लगेच आपली क्वीन काढली आणि शॉर्टकटनी निघालो मंदिराकडे. आणि मी पण त्या मंदिरात पहिल्यांदा चालू होतो बरं का. आणि मला वाटलं पण नव्हतं की ते मंदिर इतकं रस्त्याच्या कडेला असेल म्हणून. गाडी पार्किंगला लावून आम्ही वरती निघालो आणि वरती जाताना आम्हाला अशी झाडं दिसली. आणि या फुलाचं काय नाव आहे बरं? याचा कॅडबरी सारखाच वास येत होता. कमेंट मध्ये सांगा बरं, लय मस्त होतं ते फुल. आणि हेच आहे त्रिमंदिर. कसं आहे थांबा, आता वरून खाली दाखवतो, बघून घ्या. अजून आपल्याला आतमध्ये पण जायचंय. मंदिर एकदम रस्त्याच्याच कडेला आहे ना. मंदिरात प्रवेश केल्यावर तुम्हाला प्रथमतः स्वामींच्या अशा मूर्तीचं दर्शन करायला भेटल. तुम्हाला आहे ना तिथं सगळ्या देवी देवतांचं दर्शन करायला भेटल बरं का. आता तुम्ही पण या कधीतरी भेट द्यायला. मग नंतर आम्ही तिथं फोटो वगैरे काढून घेतले, फिरलो तिथं आणि निघालो घराच्या दिशेला. घरी जाताना मग एका ठिकाणी थांबलो. माझ्या भावाने घेतला बन मस्का चहा. मी तर काही चहा घेत नाही म्हणून मी घेतला वडापाव. मग नंतर गाडी रुसून बंद पडू नये म्हणून गाडीला पण थोडं खाऊ पिऊ घातलं आणि आम्ही निघालो घरी. तर पुन्हा एकदा सगळ्यांना रामकृष्ण हरी. आपण आता भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये.